नाशिक जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक संपन्न। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षप्रमुख प्रकाश पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक व पदनियुक्ती सन्मान सोहळा नुकताच रॉयल हेरिटेज शालिमार नाशिक येथे नुकताच संपन्न झाला। या प्रसंगी सर्वप्रथम महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करून नाशिक जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीला सुरुवात करण्यात आली। या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे 14 जानेवारी 2026 रोजी पक्षाला 25 वर्ष पूर्ण होत असल्याने सायखेडकर नाट्य मंदिर शालिमार नाशिक येथे प्रतिष्ठित मान्यवरांचा सन्मान करून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करून वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे। तसेच आगामी नाशिक महानगरपालिका व इतर निवडणुकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार निवडणूक लढवणार असून यासह इतर विषयांवर मार्गदर्शक म्हणून या बैठकीचे नियोजन करण्यात आले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदनियुक्त्या देण्यात आल्या। यामध्ये चर्मकार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून राजभाऊ समशेर, नाशिक जिल्हा उद्योजक आघाडी प्रमुख संजय पवार, नाशिक महानगर युवक आघाडी अध्यक्ष तुषार उर्फ नाना पगारे यांची नियुक्ती करण्यात आली असून या बैठकीमध्ये उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय बाबा सानप, संपर्क प्रमुख हनुमंत काळे, महानगर प्रमुख अर्जुनदादा समशेर यांच्यासह शंकर जाधव, गणपत तिवडे, नवनाथ कांबळे, संजय पवार, छबू खरे, केदू गायकवाड, नाना गंगुडे, पल्लवी बहुलेकर, आशाताई चव्हाण, रमाताई जाधव, गौतम जाधव व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याचे महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। परत एकदा क्रांतिकारी जय भीम आणि या देशाचे शिल्पकार इन द वर्ल्ड माननीय द वर्ल्ड फेमस नेम बाबासाहेब आंबेडकर यांना उद्याच्या 6 डिसेंबरला पूर्वी आजच आपण हा सन्मान सोहळा ठेवला। त्यांचा अभिवादन सर्वांतर्फे आणि आपल्या परिवाराच्या सर्वांच्या वतीने तसेच महाराष्ट्राचे संस्थापक शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, भीमाई आणि या देशासाठी सर्वांनी आपले प्राणाची आहुती दिली, त्यांना सर्वांना अभिवादन करतो। आणि आज हा सन्मान सोहळा म्हणजे आज सरांनी प्रत्येकाला जी नियुक्तीपद दिलं, जसं मला दिलं आहे आघाडीचं चर्मकारचं आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने, तर मी ते स्वीकार करतो। परंतु स्वीकार करताना माणसाची एक जबाबदारी वाढते, हे सर्वांना मी सांगू इच्छितो। कारण नुसतं नियुक्त पत्र घेणं आणि घरी बसणं हे मुळीच चांगलं नाही। आपण काय करावं आणि काय केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे। पक्ष कसा वाढला पाहिजे आणि त्यासाठी आपण काय करायला हवं, तर येणाऱ्या भविष्यासाठी सर्वांना परत एकदा शुभेच्छा। ज्यांना ज्यांना सन्मान मिळाला आणि या रिपब्लिक पार्टी डॉक्टर बाबासाहेब संकल्पित पक्षप्रमुख मान्य प्रकाशजी पगारे सरजी यांनी मला आज एवढा गौरव सन्मान दिला। आज मला इतका आनंद होत आहे की मी ते सांगू नाही शकत। कारण आज माझं वय 59 आहे, पण मी गेल्या अनेक वर्षापासून मी अनेक पक्षामध्ये भरपूर त्यांना सहकार्य केलं असेल, परंतु माझी कुणीही कदर केली नाही, हे महत्वाचं आहे। आणि एक चर्मकार रस्त्यावर बसतो, आज मी एक चर्मकार असून मला सरांनी आज त्यांच्या जवळ घेतलं आणि सन्मान दिला, त्याबद्दल मी किती कौतुक केलं, तर माझ्यासाठी हा सन्मानाचा दिवस मी मरेपर्यंत विसरणार नाही। कारण हे माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे। कारण आजपर्यंत मला कोणी ओळखलं नाही, जे मला सरांनी ओळखलं, मला आज त्यांना एक म्हणतात ना, एक जवेरीकून एक कदर हिरे की कदर होती, तसं सरांनी आज मला ते काम सोपवलं आहे। आणि मी आज सांगतो सर्वांसमोर, मी शपथ घेतो आजपासून जे पण मी कार्य करेल
तन मन धनापासून रिपब्लिकन पार्टीसाठी सज्ज राहील, हमेशा सर्वांना मदत करेल आणि पक्ष वाढवेल आणि येणाऱ्या भविष्यासाठी जे निवडणुका आहेत, सर जे निर्णय घेतील त्याच्यामध्ये आपण सहभागी होऊ आणि सर्वांना परत एकदा जय भीम, जय शिवराय, जय रविदास.